गुड मॉर्निंग फ्रेंड्स। तर मग आज सकाळी सकाळी मस्त असा नाश्त्याचा बेत आहे आमचा आणि मी त्यासाठी आज बनवणार आहे पोहे। तर मग मी आता पोहे कसे बनवणार ते मी तुम्हाला सांगते। कढीपत्ता, कोथिंबीर, 3 हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या, एक कांदा आणि थोडेसे शेंगदाणे। तर मग मी आता ही रेसिपी तुमच्याशी शेअर करत आहे। आता इथे मी कढई ठेवलेली आहे, कढई गरम होते। आता मी ह्याच्यामध्ये तेल घालून घेते। तर मग मी पोहे ना 2-3 प्रकारचे बनवते। मी कधी कधी म्हणजे मूड असेल तर बटाटा पण घालते आणि कधी टमॅटो पण घालते। टमॅटो पोहे, बटाटा पोहे, साधे पोहे, असे मी पोह्याचे प्रकार वेगवेगळे बनवत असते। तर चला बघू शकता तुम्ही, माझं तेल गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये मी घालणार आहे मोहरी अशी मस्त तडतडू द्यायची। त्याच्यानंतर घालणार आहे मी जिरं, लगेच घालणार आहे शेंगदाणे आणि मग थोडासा कढीपत्ता, हिरव्या मिरचीचे तुकडे। 5 मिनिट असं परतून घ्यायचं आणि मग लगेच कांदा घालून घ्यायचा। हा मी कांदा थोडासा बाजूला ठेवते। थोडीशी कोथिंबीर, आता हे छान मिक्स करून घ्यायचं। बघू शकता तुम्ही। आता मी ह्याच्यामध्ये घालणार आहे थोडीशी हळद, त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ। मी नाही दोघांना पुरतील असे पोहे बनवणार आहे। तुम्ही किती जणांसाठी पोहे बनवता त्याच्याप्रमाणे तुम्ही मिरची, कांदा आणि मीठ, शेंगदाणे तुमच्या ह्याच्याप्रमाणे तुम्ही ॲड करू शकता। आता मी ह्याच्यामध्ये लगेच घालून देणार आहे आपले भिजवलेले पोहे। आता मी ह्याच्यावर घालणार आहे वरून कच्ची कोथिंबीर आणि आता हे मी छान मिक्स करून घेणार आहे। बघू शकता पोहे किती छान असे मस्त सुटसुटीत झालेले आहेत। बघा तुम्ही, एकदम असे सॉफ्ट आणि सुटसुटीत झालेले आहेत। असे म्हणजे असे हे नाही झाले, काय बोलतो त्याला, चिकट वगैरे नाही झाले। आणि बघा ह्याचं ना पाणी प्रमाण पण, म्हणजे पोहे भिजवण्याची एक ट्रिक पण असते, त्याच्यावर तुमचे पोहे कसे होतात काय नाही ते अवलंबून असतं। आता मी 5 मिनिटं मस्त फिरून घेते आणि दाखवते। तर या तुम्ही पण नाश्ता करायला गरमागरम पोहे। आणि तुम्हाला माझे पोहे कसे वाटले ते प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा। आणि पुढची रेसिपी तुम्हाला कुठली बघायची असेल ती पण सांगा। तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय।